नमस्कार, आपण पाहत आहात IBN जनमत न्यूज. सांगोल्यातील सांगोलकरांची प्रिया ही गाय पुसेगाव यात्रेमध्ये ठरली हिंद केसरी. माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी केला सुरवसे कुटुंबांचा सत्कार. सांगोला शहरातील खारवटवाडी येथील हनुमंत शिवलिंग सुरवसे यांच्या खिलार गायीला पुसेगाव यात्रेमध्ये खिलार काजळी गायला हिंद केसरी पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी सुरवसे कुटुंबांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यापूर्वी या गायीला पुणे, गडहिंग्लज, गणेशवाडी, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी चॅम्पियन मिळाले आहे. तर महाराष्ट्रातील इतर 12 ठिकाणी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. यावेळी श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगाव यात्रेमध्ये हिंद केसरी म्हणून या गायीची निवड झाली आहे. यामध्ये ट्रॉफी, सन्मान चिन्ह, रोख बक्षीस देण्यात आले आहे. त्यामुळे सुरवसे कुटुंबियाचे महाराष्ट्रातील अनेक नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे. आज या ठिकाणी खारवटवाडी सांगोला येथे हनुमंत शिवलिंग सुरवसे ज्यांनी आपल्या खिलार गायीच्या आणि वासराच्या यात्रेमध्ये पुसेगाव येथे महाराष्ट्रातली मधली सगळ्यात मोठी यात्रा भरते. त्यामध्ये या खिलार जनावरातल्या गायीनं आणि वासरानं हिंद केसरी हा किताब पटकावलेला आहे. आणि वासरू जे आहे ते 10 महिन्याचं आहे, त्याने दुसऱ्या नंबर पटकावलेला आहे. तसा सांगोला तालुका हा खिलार जनावराच्या बाबतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून, पिढ्यानपिढ्यापासून हा एक खिलार जनावराचा तालुका म्हणून मानदेश प्रसिद्ध आहे. परंतु आता ह्या नवीन पिढीमध्ये ही खिलार जनावरं कमी होत चाललेली आहेत. या सुरवसे कुटुंबानं, त्यांच्या मिसेस असतील, त्यांच्या सगळ्या कुटुंबानं हा खिलार जनावर स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे या ठिकाणी किंबहुनाही त्याहीपेक्षा जास्त प्रेमानं आणि काळजीनं जपलेलं आहे. महाराष्ट्रामधल्याच नव्हे तर संबंध देशामधल्या अनेक किताबं, अनेक ट्रॉफ्या यांनी पटकावलेल्या आहेत. भविष्य काळामध्ये सुद्धा या कुटुंबाच्या माध्यमातून आणि या खिलार गाईच्या आणि वासराच्या माध्यमातून सांगोला तालुक्याचं, खारवटवाडीचं, महाराष्ट्राचं नावसुद्धा संबंध भारतभर देशामध्ये निश्चितपणानं जाईल. याचा फार मोठा अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. पशुपालक म्हणून मी सांगोला तालुक्याच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या गाईला असेल प्रिया, गाईचं नाव प्रिया, सांगोल्याची लाडकी प्रिया असं या गाईचं नाव आहे. तर या सुरवसे कुटुंबाला मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. की अनेक बाबतीमध्ये, जसा डाळिंबाच्या बाबतीमध्ये जगभरामध्ये सांगोल्यानं नाव केलं, तसं खिलाराच्या बाबतीमध्ये या सुरवसे कुटुंबाच्या माध्यमातून संबंध भारत देशामध्ये हे नाव भविष्य काळामध्ये निश्चितपणानं होईल अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मी स्वतः त्यांचा सत्कार करण्यासाठी यांच्या वस्तीवर आलेलो आहे. आणि असंच यांचं जनावरांवरचं प्रेम आणि सांगोल्याचं नाव भविष्य काळामध्ये या खिलार जनावराच्या माध्यमातून मोठं व्हावं ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. माझे नाव हनुमंत शिवलिंग सुरवसे, खारवटवाडी तालुका, सांगोला जिल्हा, सोलापूर. मोबाईल नंबर 93 70 65 80 77. तुमची किती दिवसापासूनची आवड आहे तुमची जनावर पाळण्याची? माझे एक 7-8 वर्ष झालं मी कनेरी मठापासून सुरुवात केली ती. आणि महापंचभूत कार्यक्रम ज्या वेळेला कनेरी मठावर भरला होता त्या टायमाला ही 9 महिन्याची होती. त्या टायमाला हिचा दुसरा नंबर आला होता. आणि ही जे कालचा प्रथम क्रमांक सकट 12 नंबर तिचे आलेले आहेत, पहिले नंबर. आणि 4-5 चॅम्पियन झालेत तिचे. कोणत्या यात्रेमध्ये काल नंबर आणि काय मिळालं? हे पुसेगावची सेवागिरी महाराजांची यात्रा फार मोठी होती आणि हिंदी केसरी मैदान. त्यामध्ये महाराष्ट्रात, संपूर्ण देशाभरात म्हटलं तर चालेल, हिंदी केसरीचं मैदान म्हणून ते नावाजलेलं मैदान आहे. त्यामध्ये जुळूक गटामध्ये प्रथम क्रमांक घेऊन परत चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन झाली गाय वासरू. ह्याचं कसा आहार कसा असतोय, कसं करता तुम्ही, दैनंदिन काय करता दररोजचं? हिचं डाएट सकाळी 7:30ला असतं, संध्याकाळी 7:30ला असतं. काय खायला चालता काय? हिला शेंगदाणा पेंड असते, मकाचा भरडा असतो, सातू असतो, म्हशीचं तूप असते थोडंसं, आणि वली वाळी दोन्ही मिक्स असते. आणि हिला ॲग्रीमेंट पण असते. सर्व काळजी जसं म्हणजे आपण घरातल्या सदस्यांची घेतो तशी जनावरांची पण पूर्ण घेतो.
तुम्ही काय आव्हान करणार आहे शेतकऱ्यांना दुसऱ्या तालुक्यातल्या की त्यांनी अशा पद्धतीने करायला पाहिजे का त्या संदर्भात? त्यांनी सर्वांनी घरी एक गाय सांभाळावी. गायपासून नुकसान नाही, फायदा जरूर आहे. गोमूत्र शेण शेतीसाठी सेंद्रिय म्हणून चांगलं आहे.